जानू तुला एक सांगू का, तुला अगदी लगेचच नोकरी करायला हवी आहे असं नाहीये. तुला हवं असल्यास वेळ घे अजून तू. अगदी बरोबर. आणि मी काय म्हणते जानू, हे बघ आता भावनाच्या डोहाळ जेवणाचा घाट तूच घातलायस की नाही, त्यात पण तुझी सगळी मदत लागणार आहे. खरं तर तूच सगळं करायचंय. मग मी काय म्हणते, हा कार्यक्रम उरकून जाऊ दे ना, मग शोध नोकरी. आता आज बघ आम्ही भावनाशी बोलायला जाणार आहोत, तिच्या सासरीच जातोय, म्हणजे तिकडच्यांना पण आमंत्रण देऊ. आणि काय ग, आता इतक्या दिवसांनी तू इथे राहायला आलीयस सगळ्यांबरोबर, आम्हाला पण वेळ दे ना. मी आहे, वीणा आहे, आपण काहीतरी गमती जमती करू. आम्हाला तुझा वेळ हवाय. जानू, नाहीतर तू आपला घरचा व्यवसाय जॉईन करतेस का, गृहलक्ष्मी? म्हणजे कसं तुझी आम्हाला मदतही होईल आणि तूही बिझी असशील. ही आयडिया उत्तम आहे जानू, विचार करावर. जानू, काही काळजी करू नकोस, तुला अजिबात बोर करणार नाही हा मी. नाही वीणा वहिनी, अगं तसं नाहीये, पण काय ना, मला माझ्या हिमतीवर काहीतरी करायचंय ग. नाही नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे हा जानू तुझं. आपण स्वतःच्या हिमतीवर जर काहीतरी केलं ना, तर समाजात वावरताना खरंच आपला कॉन्फिडन्स काहीतरी वेगळाच असतो. करेक्ट आहे. खरंय जानू, तू तुला हवा तसा जॉब शोध, तुझे स्किल्स एक्सप्लोर कर आणि आम्हा सगळ्यांना खात्री आहे की तू नक्कीच चांगलं काम करशील. खरं तर जानू, तुला जॉब करायची काही गरज नाही. तू मस्त घरी बसून हात पाय आरामात पसरून लखपती होऊ शकतेस. एक मिनिट दादा, नक्की काय म्हणायचंय तुला? काय म्हणायचं म्हणजे? मला सांग, जानूचं लग्न कोणाबरोबर झालं होतं? पुण्यामधल्या सगळ्यात श्रीमंत माणसाची बायको आहे ती. आता डिवोर्स फाईल करून पोटगी जरी मागितली ना, आणि त्याची अर्धी प्रॉपर्टी जरी तू मागितलीस ना, आयुष्यभर हात पाय पसरून मस्त लखपती कुठे करोडपती होईल ती. संतोष दादा, काय बोलतोयस तू? इथे मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी एवढी धडपड करतेय आणि तू मला जयंत समोर हात पसरायला सांगतोयस? ए जानू, तू त्याच्याकडे नको लक्ष देऊ. तुला जे करायचंय ना ते तू कर, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. बरोबर आहे जानू, तू ना तुझ्या कष्टाने खूप पैसे कमव, म्हणजे त्या जयंतपेक्षा जास्त पैसे कमव, बक्कळ पैसा. हा, अरे बक्कळ पैसा कमवेल ती, पण कधी? नंतर ना. आत्ता आपल्या घरातले खर्च वाढतायत, त्याचं काय? ती बक्कळ पैसा कमवेल तेव्हा कमवेल, आत्ताच्या खर्चाचं काय? बघा, विचार करा. असो वीणा, चहा दे मला आतमध्ये. जानू अगं खा, संपव तर. या संतोषला कुठे काय बोलायचं हे कधी कळणार आहे कोणास ठाऊक. गुड मॉर्निंग. का आलायस तू? हे बघ, मला असं रोज न्यायला वगैरे यायची काही गरज नाहीये. जा बघू. सॉरी जानू, तुला आवडलं नसेल तर जातो मी. बावळट आहेस तू. हर्ट केलंस तू विश्वाला. काय करू? थांबवू का याला? थांबवतेस. विश्वा, ऐक ना, आय एम सॉरी, पण म्हणजे मला तुला हर्ट करायचं नव्हतं. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तू असं रोज नको ना मला न्यायला वगैरे येऊस. प्लीज समजून घे. कसं समजून घेऊ जानू? तू मला काही सांगितलंस तर कळेल ना मला, नाहीतर तुझ्या मनात काय सुरू आहे हे कसं कळेल का मला? जयंत जरी लॉकअप मध्ये असला
तरी तो मला माझ्या मित्रांना त्रास देण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. विश्वाने माझ्यासाठी इतकं केलंय, त्यात आता अजून त्याला त्रास व्हायला नको. जानू काय झालं? पण मी जर विश्वाला सांगितलं तर त्याला माझं अजूनच टेन्शन येईल आणि तो रोज हट्टाने मला न्यायला येईल. जानू सांगतेस ना? हो ते नाही काही नाही. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तू प्लीज असा रोज मला न्यायला येऊ नकोस. दॅट्स इट. बाय. काय झालंय जानूला? कालपर्यंत तर तिचा मूड अगदी चांगला होता, मग आज अचानक काय झालं? छान. कसं आहे ना, खरं तर मुलीच्या घरी तिला पहिलं मूल होईपर्यंत मुलीचे आई वडील पाणी सुद्धा पित नाही त्या घरात. आणि काय रेणुका, इथं आता या दोघांना पंगतीला बसवायचं तेवढं बाकी राहिलंय. हे बघा, आम्ही इथे तुमचा पाहुणचार घेण्याकरता आलेलो नाही आहोत. आम्हाला असं वाटतंय की भावनाचं डोहाळ जेवण करावं आणि त्याबद्दल बोलायला आम्ही इथे आलोय. आमची अशी इच्छा आहे की भावनाचं डोहाळ जेवण आमच्या घरी व्हावं. अहो, मग करा की. काय आहे ना श्रीनिवासराव आणि लक्ष्मीबाई, खरं तर मुलीचं पहिलं बाळणपण तिच्या माहेरी करायची रीत असते, माहिती आहे ना तुम्हाला. अरे हे एवढं सगळं तुम्हाला झेपेल असं मला तरी वाटत नाही. मग निदान हे डोहाळे जेवण तरी करा. अहो काय रेणुका? आई अहो, असं काय करताय? भावनानी आपल्या इथे राहावं, तिचं बाळणपण इथेच व्हावं असं सिद्धूचंच हट्ट आहे ना. काय सांगू लक्ष्मीताई तुम्हाला, आमचा सिद्धू ना भावनाशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. माहितीये मला. रेणुकाताई माफ करा, बराच वेळ झाला आम्हाला येऊन, पण अजून भावना खाली आली नाही. भावना ना ती बाहेर गेलीये जरा कामासाठी. एका बाहेर गेली? बाहेर म्हणजे नक्की कुठे गेली आहे भावना? आता काय सांगू मी यांना. मला आधी हे सांगा, तुम्ही डोहाळे जेवण कसं करणार आहात? कसं करणार म्हणजे? आई अहो, नाही म्हणजे कसं आहे, मुलीच्या आयुष्यात काय चाललंय याचा तुम्हा दोघांना एक पत्ताच नाही आहे बघा. ते तुम्हाला 2 दिवस झाले तुमचे लाडके जावई बापू बेपत्ता आहे आणि तुम्ही आज तर डोहाळे जेवण करायला निघालेला. काय बोलताय तुम्ही? जिचं डोहाळे जेवण करणार आहात ती मुलगी तरी जागेवर असायला पाहिजे ना. म्हणजे काय लक्ष्मीबाई? काय काय बोलताय काय तुम्ही? सिद्धू बेपत्ता आहे? कुठे आहे म्हणजे नक्की झालंय काय? सिद्धू काय आहे ना संपत, यांचं सगळं लक्ष ना फक्त एकाच मुलीवर. दुसऱ्या मुलीच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही याचा यांना पत्ताच नाहीये. अरे आपण सासरची माणसं तिची काळजी घेतोय म्हटल्यानंतर हे कशाला लक्ष देतील? बरोबर ना? आणि त्यातून आमचा सिद्धू म्हणजे बायकोचा बैल हे माहीतच आहे तुम्हाला, म्हणून सगळंच कसं अगदी पत्त्यावरती पडले नाही. म्हणजे मुलीला चांगलं श्रीमंत घर बघून दिलं म्हणजे आपलं काम चाललं. बरोबर ना? काय आहे ना संपत, अरे आपल्या मुलांची काळजीच घेता येत नसेल
तर या धरणीवरती भार असणाऱ्या अशा मुलांना जन्मालाच का घालतात ती लोक तेच कळत नाही.